पाच मुस्लिमांचे असतील तर हिंदूंच्या दुकानावर कारवाई झाली, हिंदूंच्या गाड्या फोडल्या गेल्या, हिंदूंच्या घरात घुसले गेले, क्लिनिकपर्यंत गेले, त्या क्लिनिकमध्ये लहान 5 वर्षाच्या पोरीपर्यंत गेले, शिव्या देण्यापर्यंत गेले. आणि हे वेल प्लॅन्ड होतं. ज्या रस्त्यांवर दोन्हीही समाजाच्या गाड्या राहतात त्या रस्त्यावर काल एकाच समाजाच्या गाड्या होत्या, दुसऱ्या समाजाच्या गाड्या पार्क सुद्धा झाल्या नाही. तुम्ही सकाळच्या आंदोलनाचा उल्लेख करता आणि त्या आंदोलनानंतर दुपारच्या वेळेस एक विरोध प्रदर्शन काही तरुणांनी केला होता, पोलिसांनी समजूत घातली, विषय मिटला होता असं आपलं म्हणणं आहे. विषय मी पोलिसांशी बोललो ना, मी स्वतः सीपींशी बोललो, डीसीपी क्राईमशी बोललो, पीआय पंडितशी बोललो आणि नियमाप्रमाणे जी कारवाई करायची होती ती करा असं. वर्ण संध्याकाळी पण जो काही विषय झाला मान्य स्वतः देवेंजी बोलले, मी तिथे स्वतः त्या भाजपची बैठक होती, त्या बैठकीतनं ते सीपी साहेबांशी बोलले. पण काल म्हणजे नागपूर पोलिसांनी ज्या ठिकाणी दरवेळेला जास्त तणाव असतो तिथे जास्त पोलीस असतात, किंवा असे काही पॉईंट आहेत नागपुरात की जिथे असा शहरात कुठेही तणाव झाला शहरात तरी तिथे पहिले पोलीस येतात, तिथे काल पहिल्यांदा पोलीस नव्हते. जर या चौरस्त्यावर पहिल्यांदा पोलीस आले असते 8-9 वाजता तर ही वाईट घटना घडली नसती. हंसापुरी संवेदनशील भाग आहे, त्यामुळे हंसापुरीमध्ये पोलीस नव्हते असा आरोप करतात. इथल्या नागरिकांनी सांगितलं मला 8 वाजतापासून 9 वाजतापासून 10 वाजतापासून फोन केले. ही घटना रात्री 12:30-1ला घडली आहे. लोक फोन लावून राहिले, लोक सांगतात एकच महिला आहे, एकच बाई रिपोर्ट लिहिते आहे, एकच बाई लॉकअपवर उभी आहे, एकच महिला कॉन्स्टेबल उभ्या आहेत, पोलीसच नाही आहे. पण जे सेन्सिटिव्ह ठिकाण आहेत तिथे आपल्यापेक्षा त्यांचं म्हणजे त्यांचा आपला कोणता दल म्हणतो आपण त्याला, IB असते किंवा त्यांचा जे काही त्यांची जी काही हे आहे ते सांगून तिथे ते पहिले पोलीस ब्रिगेड उभी राहायची. काल दयाशंकर तिवारींनी मला सांगितलं की इथे ब्रिगेड पाहिजे, इथे ब्रिगेड पाहिजे, संजय बालपांडेंनी सांगितलं, पण तिथे या घटना घडतपर्यंत कुठलेही पोलीस पोहोचले नाही. आणि मग नंतर पोहोचले, नंतर पोलीस आले, नंतर पोलिसांनी कारवाई केली, प्रचंड लाठीचार्ज केला, पण तोपर्यंत हे सगळं नुकसान होऊन गेलं होतं. या ठिकाणी 19 गाड्या या संपूर्ण भागात जाळण्यात आलेल्या, इथे फोन जाऊनही पोलीस पोहोचले नाही, बिलकुल पोहोचले नाही. आणि मला एक कळत नाही, गाड्या जळल्यावर गाड्या उचलण्याकरता पोलीस पोहोचते आहे. नागरिकांच्या गाड्या, त्याचा इन्शुरन्स झाला पाहिजे, त्याचे फोटो काढले पाहिजे, त्याचा पंचनामा केला पाहिजे, तो पहिले रस्ता साफ करू. ही पोलिसांची भूमिका उचित नाही आहे. आणि मी पहिल्यांदा असं वागताना बघतो. 3 DCP एन्ज्युअर्ड आहेत. आत्ता मी DCP अर्पित चांडकांशी बोललो, ते मेयोला ॲडमिट आहेत. मी DCP निकेतन कदमांशी बोललो, ते न्यू इराला ॲडमिट आहे. मी असं ऐकलं आहे सातवांचा पाय फ्रॅक्चर आहे, एका महिला DCPला लागला आहे. हे पहिल्यांदा झालं नागपुरात इतक्या वर्षात. अनेक वेळा टेन्शन आलं, अनेक वेळा दंगली झाल्या, अनेक वेळा मी SPS यादवांचं पहिला बघितलं, मी अनेक वेळेला बघितलं. पण हे पहिल्यांदा जिथे सेन्सिटिव्ह आहे तिथे जर पोलीस योग्य वेळी आले असते तर मला हे निराशेने म्हणावं लागतं आहे. पण यावेळेला पोलीस इथे योग्य वेळी आले नाही अशी नागरिकांचा आरोप आहे. तुमच्या हातात हे CCTV कॅमेरे आहेत, हे CCTV कॅमेरे नष्ट करून सगळं कृत्य केलं. इथे प्रत्येक दुकानावर CCTV कॅमेरे आहेत. ज्या घरावर ते साधनकरांचं घर आहे त्या घरावर 2 कॅमेरे होते, ते तोडून टाकले. 3ऱ्या मजल्यावरची काच फुटली आहे, 3ऱ्या मजल्यावरची काच, खालची नाही 3ऱ्या मजल्यावरची. आता या दवाखान्यात घुसायचं काय कारण आहे? बंडू क्लिनिक त्याचं देवघरपासून सगळं तोडून टाकलं. त्यामुळे हे जाणून बुजून केल्यासारखं दिसतं आहे. 2 समाज इथे वर्षोनवर्ष राहतात आहे, पण ही दुटप्पीपणाची भूमिका इथले नागरिक सांगतात आहे की हंसापुरी या रस्त्यावर आपण उभं आहे, या रस्त्यावरचं मार्केट समजा 11 वाजता बंद होऊ शकतं, तर आपण ज्या रस्त्याने मोमिनपुऱ्यात जातो तिथलं मार्केट 11 वाजता का बंद होऊ शकत नाही? माझा हा मुद्दा आहे आणि अनेक वर्षाचा विषय आहे. आणि जो PI या भागात आहे तो तितका सेन्सिटिव्ह, तितका कर्तव्यशील आणि तितका दोन्ही समाजांमध्ये एकत्रितपणे असल्याची भूमिका असली पाहिजे. ती काल संजय सिंग नावाच्या PIची नव्हती अशी प्रथम दर्शनी इथल्या नागरिकांची भूमिका आहे. ती आज आपण दिवसभरात तपासू आणि ते असेल तर संजय सिंगांना तात्काळ निलंबित करा असं मी मागणी करणार. आपण काल हेही आरोप केलेला होता की स्थानिक तरुण नव्हते, बाहेरचे तरुण आलेले होते. स्थानिक तरुण म्हणजे नागपुरातलेच तरुण होते, पण कोणी नागपुरातल्या त्या दिशेतनं, कोणी उत्तर नागपुरातनं आलं, कोणी पूर्व नागपुरातनं आलं, कोणी दक्षिण नागपुरातनं आलं, इकडले तिकडे आणि तिकडले इकडे. आणि इथले नागरिक जर रस्त्यावर रात्री नसते तर या रोडपासून समोर पण गेले असते आणि करोडो रुपयांचं नुकसान झालं असतं. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे इथले नागरिक रस्त्यावर आले, इथल्या महिला रस्त्यावर आल्या म्हणून तिथून वापस गेले. काही वस्त्यांमध्ये काल रात्री मी पाहिला, जुना हिस्लॉप कॉलेजच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी काही अनओळखी दुचाकी सापडलेल्या आहेत. तर
त्या दुचाकींचा वापर करून वस्त्यांमध्ये घुसण्यात आला. दुचाकींचा वापर का केला? दुचाकींचा वापर केला. जुना इस्लॉप कॉलेज गल्लीचा काही संबंध नाही. त्या गल्लीतल्या 14 शिवभक्त आहेत. ते अनेक NGO चालवतात गडचिरोलीमध्ये. त्यांचं घर टार्गेट केलं गेलं. दुरुक्कर नावाचे गृहस्थ आहेत, त्यांचं घर टार्गेट करण्यात गेलं. पेशणे नावाचे गृहस्थ आहे, ते त्या चाळीत राहतात भालदारपुरासमोर. त्यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न केला. ज्या बुद्दुखा मिनारा वस्तीत हिंदू मुस्लिम एकत्र राहतात त्या वस्तीत पूर्ण यादव परिवार आहेत, घाटे परिवार आहेत, त्यांचे दुकानं हे केले गेले. टार्गेट हे ठरवून केले गेले. ठरवून 2 समाजाच्या हिंदू मुस्लिमाच्या गाड्या असतील तर हिंदूंच्या फोडल्या, मुस्लिमांच्या फोडल्या नाही. इथे आयुष्यात लोक सोबत राहिले आहेत या वस्त्यांमध्ये. हे सगळे वस्ते मुस्लिम लोकांसोबत राहिले आहेत.